आज आम्ही शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे। तर पहिल्यांदा शेवग्याच्या शेंगा ज्या आहे ना त्या ह्या प्रकारे शिरून घ्यायचे। ह्या प्रकारे जर शेवग्याच्या शेंगा शिरून घेतल्या तर भाजी लवकर शिजून जाते आणि खायला पण चविष्ट लागते। तर तुम्ही बघू शकता आमची शेवग्याच्या शेंगा आहे पूर्ण सोलून झालेल्या आहेत। चला तर मग आता भाजी बनवूया। शेवग्याची भाजी बनवण्यासाठी मी इथे एक कांदा चिरलेला आहे, थोडे धणे घेतलेले आहे आणि थोडी तीळ घेतलेली आहे। हे सर्व भाजून घेतल्यावर आपण त्याचे मिक्सर मधून फिरवून घ्यायचे। कांदा, तीळ आणि धणे मी थोडं तेल टाकून तव्यावर भाजून घेतलेला आहे। आता आपण हे मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचे। त्याच प्रकारे मी एक छोटा टमाटर चिरलेला आहे आणि ते यामध्ये बारीक करून घेणार आहे। तर ह्या प्रकारे आपला पेस्ट तयार झालेला आहे। शेवग्याची भाजी करण्यासाठी आम्ही अगोदर 2 बुटले तेल टाकत आहे। थोडीशी आम्ही मोहरी टाकत आहे। तेल सुद्धा गरम झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आणि थोडं जिरं टाकत आहे, 1 चम्मच। एक छोटा चिरलेला कांदा, थोडंसं लसूण पेस्ट घेत आहे आम्ही 1 चम्मच। तुम्ही बघू शकता आमचा कांदा लालसर झालेला आहे। आपण बनवलेला मसाला आता आपण कढईमध्ये टाकणार आहे। आता आम्ही इथे 2 चम्मच तिखट टाकणार आहे, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मसाला, आणि 1 चम्मच मीठ टाकणार आहे। आणि थोडंसं मसाला शिजण्यासाठी थोडं पाणी टाकत आहे। मसाला शिजायसाठी 5 मिनिट लागतात। 5 मिनिट आम्ही झाकून देणार आहे। आता 5 मिनिट झालेले आहे, तुम्ही बघू शकता आपला मसाला शिजलेला आहे आणि वरती तेल सुद्धा आलेलं आहे। शेवग्याच्या शेंगा ह्या आम्ही पाण्यामध्ये थोडा वेळ भिजू घेतलेल्या होत्या आणि लगेच याच्यामध्ये टाकणार आहे।
एकत्र करून घेतलेलं आहे आम्ही. मध्ये ह्या शेंगा शिजू द्यायच्या 5 मिनिट आणि आम्ही झाकण सुद्धा झाकणार आहे. ग्लास आम्ही इथे पाणी टाकणार त्या भाजीमध्ये. भाजी शिजायसाठी अवघे 10 मिनिट लागणार आहे आणि आम्ही झाकण सुद्धा झाकणार आहे. तुम्ही बघू शकता आता आपल्या भाजीला 10 मिनिट झालेले आहे आणि ही शिजलेली सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता छानपैकी तरी वगैरे सुटली आहे आणि आता आपण कोथिंबीर थोडी टाकणार आहे.